नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाची योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना याबाबतचे आज सर्व ताजे अपडेट्स सविस्तर आणि एकदम शॉर्ट आणि कमी वेळात स्पष्टपणे समजून घेणार आहोत. ओके, ही योजना बंद होणार आहे का पुढे चालून? ओके, याच्यावर आपण बोलूयात. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ही योजना बंद होणार नाही आणि ती पुढेही सुरूच राहणार आहे. ओके, म्हणजेच की पात्र महिला आहे ज्यांची KYC कंप्लीट आहे किंवा सगळं बरोबर आहे, ओके, DBT लिंक आहे, तर पात्र महिलांना शासनाकडून मिळणारा आर्थिक लाभ कधीही थांबवला जाणार नाही, असं श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. ओके, आता दुसरा प्रश्न म्हणजे की नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता प्रलंबित. अनेक महिलांना अजूनही नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. ओके, अनेक काय म्हणजे सगळ्याच महिलांना मिळालेला नाही आहे नोव्हेंबर. ओके, तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का मिळालेला नाही? कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता याच्यामध्ये मुख्य कारण आहे की KYC. आता याचा थोडासा लेट झाला आहे, ठीक आहे ना. KYC प्रक्रिया पूर्ण न होणे किंवा अजून दुसऱ्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामुळे. ओके, म्हणून शासनाकडून सध्या सर्व लाभार्थ्यांची माहिती सध्या तरी तपासली जात आहे, त्याच्यामुळे हा विलंब झाला आहे. नाहीतर तुम्हाला पैसे 10-11 तारखेपर्यंत मिळत होते. ओके, नंतर आहे 4,500 एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. ओके, ठीक आहे ना. म्हणजेच की अधिकृत अजून घोषणा झालेली नाही आहे, पण होईल. ओके, की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा मिळून 4,500 जो हप्ता आहे तो एकत्र खात्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांची म्हणजे ज्यांची KYC कंप्लीट आहे. ओके ना. आणि याबाबत अजून अधिकृत शासन निर्णय अजून तर जाहीर झालेला नाही आहे, पण होईल लवकरच. ओके, म्हणून कोणत्या अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या. ओके, नंतर आहे KYC अत्यावश्यक. KYC पूर्ण नसेल तर पुढील हप्ता अडकू शकतो. ओके ना, म्हणून KYC कंप्लीट करा. जर तुम्ही KYC पूर्ण केली नसेल तर करून घ्या, तरच पुढील हप्ता तुम्हाला हा 4,500 मिळू शकेल, नाही तर काही उपयोग नाही, मिळणार नाही. ओके, यासाठी शासनाने KYCमधील जी चूक आहे, जी किंबहुना बहुतेक महिलांनी फर्स्ट टाईम फॉर्म भरताना केली आहे, ओके ना, तर KYCमधील चूक दुरुस्त करण्यासाठी एकदाच तुम्हाला एक लास्ट संधी दिली आहे. ओके, म्हणून ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यानंतर पुन्हा सुधारणा करण्याची परवानगी मिळेलच असे नाही आहे, म्हणून करून घ्या लवकरात लवकर. आणि आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योग्यरित्या लिंक आहेत की नाही हे तपासून पण घ्या. ओके, आता दुसरा प्रश्न आहे की DBT आणि आधार लिंक नसल्यास काय होईल? ओके, DBT आणि आधार जर लिंक नसेल तुमचं, ठीक आहे, तर काय होणार? बेसिकली DBTशी जोडलेले नसेल किंवा आधार लिंक नसेल तर शासनाकडून पाठवलेली रक्कम जी आता येणार आहे 4,500 ती तुमच्या खात्यात जमा होणार नाही. KYC कंप्लीट करा. ओके ना, म्हणून सर्व लाभार्थी महिलांनी हे 3 मुद्दे नक्की तपासूयात की आधार लिंक आहे का, DBT सक्रिय आहे का, KYC तुम्ही पूर्ण केले आहे का. ओके ना, आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी येईल अपडेट. ओके, आणि अपात्र म्हणजेच लाभार्थ्यांबाबत शासनाची काय कारवाई होऊ शकेल ही सुद्धा बघू, ठीक आहे ना. म्हणजेच की ज्यांनी गैर प्रकारातून पैसे घेतले आहेत त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते. ओके, त्यांची अपात्र महिलांची सध्या तर तपासणी चालू आहे. जर एखादी महिला पात्र नसतानाही या योजनेचा लाभ डबल घेत असल्याचे आढळले तर मिळालेली रक्कम परत घेतली जाऊ शकते. ओके, म्हणून फक्त पात्र महिलांनीच या योजनेचा लाभ घ्यावा हे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. ओके, तर हाच होता आजचा व्हिडिओ. माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही आहे, म्हणून योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया आणि KYC पूर्ण करा. ओके, तर आजच KYC आणि DBT आधार लिंक तपासा आणि करून घ्या. ओके, थँक्यू.